भाजपचे नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगे पाटील यांची भेटीसाठी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आल्याचं आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम जो आहे तो 29 मे पर्यंतचा आहे। तोपर्यंत सरकारने सर्व मागण्या मान्य करावा अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची होती। या मागणीचा तोडगा काढण्यासाठी प्रसाद लाड थेट आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं आपण पाहिलेलं आहे। या चर्चेतून कुठला ठोस उपाय निघाला नसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे प्रसाद लाड यांची भेट ही निष्फळ ठरल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील व प्रसाद लाड यांच्या भेटी दरम्यान नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आमरण उपोषण करून सरकारला झुकवण्याचं काम करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सरकार पुढे 10 मागण्या ठेवल्या आणि येत्या 29 मे पर्यंत या 10 मागण्या मान्य कराव्या असा अल्टिमेटम राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला। त्यानंतर आपण 30 मे रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी आज भाजपचे नेते प्रसाद लाड आल्याचं आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या 10 मागण्या होत्या त्या प्रसाद लाड यांच्या समोर मांडल्या आणि राज्य सरकारने ह्या 10 मागण्याची पूर्तता लवकरात लवकर करावी, आपण आमरण उपोषण करणार नाही असं आश्वासन देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर प्रसाद लाड यांनी ह्या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही समजून घ्या, मी तुमचा एक लहान भाऊ आहे, या नात्याने काही गोष्टी तुम्ही समजून घ्यावा अशी समजूत काढण्याचं काम प्रसाद लाड यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचं झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। ज्यावेळेस प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील याचबरोबर प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते भाऊक झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी ज्यावेळेस प्रसाद लाड आंतरवाली सराटी या ठिकाणी येणार होते त्या दिवशीच्या आदल्या दिवशी मुक्कामाला छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये होते। त्या ठिकाणी 2 व्यक्तीकडून प्रसाद लाड व त्यांच्या अंगरक्षकाला धमकी देखील देण्यात आल्याचं यावेळेस प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे प्रसाद लाड बोलत असताना म्हणाले की त्या व्यक्तींनी आईपर्यंत अश्लील भाषेमध्ये आम्हाला शिव्या देखील दिल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की ज्यावेळेस आंतरवाली सराटी या ठिकाणी पहिलं आमरण उपोषण सुरू झालं होतं त्यावेळेस देखील आमच्या आया बहिणीवर कशा पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला। त्यानंतर राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सर्वस्व जबाबदारी होती, त्यांनी ही जबाबदारी जी आहे ती सर्व जबाबदारी त्यांच्याकडे घेणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु त्यांनी तसं न घेतल्यामुळे मराठा समाज जो आहे तो नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्यावेळेस देखील उपसमितीचे काही नेते मंडळी मनोज जरांगे पाटील यांना भेटले होते आणि राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्याचं त्यावेळेस देखील लेखी आश्वासनाच्या माध्यमातून त्यावेळेस दिलं होतं। परंतु आज जर पाहिलं तर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं, परंतु त्याची पूर्तता जी आहे ती मात्र सध्या अंमलबजावणी जी आहे ती सध्या होत नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच केलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावेळेस आरोप केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनीच कुणबी प्रमाणपत्र देण्याचं रोखलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। उद्यापासून राज्यातील व मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जाहीर करावा। मी उद्यापासून तुम्हाला आजच शब्द देतो की आमरण उपोषण करणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना बोलताना सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रसाद लाड यांनी देखील तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाही, नसता मी माझा राजीनामा देईल असं आश्वासन देखील मनोज जरांगे पाटील सह उपस्थित मराठा समाजाच्या नागरिकांना प्रसाद लाड यांनी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे।
मनोज जरांगे पाटील यांनी एकूण 10 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकार पुढे ठेवलेल्या आहेत. सर्वप्रथमची मागणी जी म्हणजे सातारा गॅजेट जे आहे ते लागू करण्यात यावं. त्यानंतर मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं. याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ज्या व्यक्तींनी बलिदान दिलेलं आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना महावितरण याचबरोबर इतर मध्ये नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा. राज्यातील अनेक तरुणावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावा. याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो त्वरित पुन्हा एकदा सुरळीत चालू ठेवावा. याचबरोबर ज्यांना ओबीसी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याची व्हॅलिडिटी देण्यासाठी जलद गतीने काम करण्यात यावं. याचबरोबर जी राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयीची उपसमिती नेमवली होती ती उपसमिती बरखास्त करण्यात यावी आणि शिंदे समितीला वाढीव दिवस जे आहेत ते देण्यात यावे अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तर मराठा व कुणबी असं एक भवन जे आहे ते निर्माण करावं अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार पुढे केलेली आहेत. ह्या जी 10 मागण्या आहेत त्या 10 मागण्याची पूर्तता करण्याचं सर्वस्व जबाबदारी माझ्याकडे आहे असं देखील प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यावेळेस सांगितलेलं आहे. परंतु या भेटीमधून असा ठोस कुठलाही उपाय निघाला नसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड जरी आले असले तरी प्रसाद लाड यांनी देखील आश्वासनाचीच बोळवण केली असल्याचं आपल्याला ह्या भेटीच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या जी 10 मागण्या आहेत या 10 मागण्या आता राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या समोर प्रसाद लाड कशा पद्धतीने मांडतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर देशातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून भाजप आहे तर राज्यामध्ये देखील भाजपच महत्वाचा पक्ष आहे आणि भाजपची वोट बँक जर पाहिली तर ओबीसी आणि मराठा हा 2 समाज आहे. परंतु कुठंतरी मराठा समाजाच्या ह्या 10 मागण्यांची पूर्तता करत असताना ओबीसी समाजाचा देखील कुठं नुकसान होऊ नये, ओबीसी समाज कुठंतरी दुखला जाऊ नये याची देखील काळजी आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने घेऊन प्रसाद लाड यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आश्वासनाचा तोडगा काढतात ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी ह्या 10 मागण्या केलेल्या आहेत. या 10 मागण्यांची पूर्तता प्रसाद लाड यांनी सांगितले की 28 मे पर्यंत ह्याचा तोडगा काढण्याची सर्वस्व जबाबदारी माझी आहे. जातीसाठी माती खाणारा मी व्यक्ती आहे असं देखील यावेळेस प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाज मनोज जरांगे पाटील हे प्रसाद लाड यांच्यावर विश्वास ठेवून प्रसाद लाड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याकडे कशा तरी पद्धतीने तोडगा काढण्याचं काम नक्कीच करतील असं आशा जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाला असल्याचं देखील आता बोललं जात आहे. परंतु खरंच ओबीसीला दुखून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या ह्या 10 मागण्या कशा पद्धतीने या 10 मागण्याची पूर्तता करतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.